नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलोय, तो म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेचा. देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे, पण राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेची जी निवडणूक सुरू झालेली आहे या संदर्भात आपण बोलतोय. कारण देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर या ठिकाणी सभा घेतलेली आहे. आपल्या भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ते दौरे करतायत, सभा घेतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरतायत. वास्तविक पाहता पंतप्रधान हे एका पक्षाचे नसतात, सगळ्या पक्षाचे असतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. विशेष म्हणजे पंतप्रधान पदावर असल्यानंतर कुठल्याही पक्षाच्या प्रचाराला त्यांनी जाऊ नये. पण जर ते एखाद्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात जात असतील तर त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून पाहिल्या जाऊ नये, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की आम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदी यांच्यावरती ज्यावेळेस आम्ही टीका करू, त्यांच्यावर ज्यावेळेस बोलू, त्यावेळेस आम्ही पंतप्रधानांविषयी बोलतोय असं गृहीत धरू नका. तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतोय, असंच तुम्ही आता यापुढे गृहीत धरा. त्याचं कारणही तसंच ठरलं. कारण नरेंद्र मोदी यांनी जी चंद्रपूरमध्ये सभा घेतली भाजपच्या प्रचारात, त्यावेळेस त्यांनी बोलताना महाविकास आघाडीवर त्यांनी घाणाघाती टीका केलेली आहे. आणि ही टीका करत असताना शिवसेनेवर त्यांनी अत्यंत बोचरी टीका केलेली आहे, जी की शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवसेना प्रेमी जनतेला पटणारी नाहीये. आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसाला न्याय देण्यासाठी. आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचं जे काही परखड मत असायचं, जी भाषा ते व्यक्त करत होते तत्कालीन परिस्थितीमध्ये, त्यांची जी हिंदुत्ववादी भाषा होती, गर्व से कहो हम हिंदू है, याच वाक्यानं बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र नव्हे तर देश जिंकला आणि हिंदूंच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचं राजकारण करत होती, त्यावेळेस मात्र हिंदुत्वाचं नाव घेताना आणि गर्व से कहो हम हिंदू म्हणताना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा घाबरत होते. त्याच वेळी बाळासाहेब ठाकरे मात्र ही भूमिका ठामपणे घेत होते. आणि याच भूमिकेमुळं त्यांनी मराठी माणसाचा जो प्रश्न उपस्थित केला, त्याही भूमिकेमुळं महाराष्ट्रानं बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला डोक्यावर घेतलं. आज बाळासाहेब ठाकरे राजकारणामध्ये जरी आले असले किंवा राजकारण जरी त्यांनी केलं असलं तरी कुठल्याही सत्तेच्या पदावर ते स्वतः बसलेले नव्हते. पूर्ण सत्तेचा रिमोट त्यांच्या हातामध्ये होता. आणि अशा वेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये वाढत असताना एक छोटंसं बी म्हणून त्या या ठिकाणी आली होती, छोटंसं एक रोपटं म्हणून त्या ठिकाणी होती. परंतु यांनी शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टीची युती केली आणि दोघांनी युती केल्यानंतर भाजपला वाढण्याची संधी ही बाळासाहेबांना महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं दिलेली आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपली पाळंमुळं रवायला त्या ठिकाणी सुरुवात केली, युती केली. प्रत्येक वेळेला 1, 2, 3 जागा वाढून घेत ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या बरोबरीला येण्याचं काम या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने केलं. परंतु प्रत्येक वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला कानाखाली ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे जिवंत होते त्यावेळेस प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीचे देश पातळीवरचे नेते, मग अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, आणि एवढंच नाही तर नुकतेच पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी हे सुद्धा, नितीन गडकरी इतर आहेच, हे सातत्यानं मातोश्रीवर जात होते, बाळासाहेब ठाकरे यांचं पदस्पर्शन करत होते, दर्शन घेत होते, त्यांचा पाठिंबा मिळवत होते, आशीर्वाद घेऊन मग पुढे देशामध्ये राज्यामध्ये निवडणुकीला सामोरं जात होते. हे चित्र आपण पाहिलेले. अनेक राष्ट्रपती झाले, ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंची भेट मातोश्रीवर मुंबईमध्ये येऊनच घेत होते आणि पाठिंबा मिळवल्यानंतर ते राष्ट्रपती सुद्धा होत होते. हे चित्र आपण या ठिकाणी पाहिलेले. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं की आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीयेत, परंतु त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे हे शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन चालतायत. आज त्यांचं चिन्ह गेलेले, आज त्यांचा पक्ष गेलेला आहे, परंतु नव्या चिन्हावर, नव्या पक्षावर ते राज्यामध्ये काम करतायत. त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढलेली आहे. हे जरी असलं तर दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या सोबत होतं त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टी ही मातोश्रीवरच जाऊन तडजोडी करत होती. आपल्याला माहिती आहे की देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची त्यांनी पुन्हा एकदा तडजोड त्या ठिकाणी केली होती. जी युती तुटली होती, उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानानं भारतीय जनता पार्टीसोबत युती तोडली होती, तीच युती पुन्हा जोडण्यासाठी अमित शहा हे मातोश्रीवर गेले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत होते. त्यांनी अनेक विनवण्या केल्या, अनेक तडजोडी केल्या आणि त्यानंतर ही युती पुन्हा अस्तित्वात आली होती. परंतु ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक आली, निवडणूक झाली, सत्तेत येण्याची वेळ आली, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा आपले शब्द बदलले आणि त्यामुळे ही युती तुटली. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेलेले. यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला 2.5 वर्ष सत्तेत राहता आलेलं नाही. त्यामुळे खूप मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे. आणि एवढंच नाही, आज उद्धव ठाकरे यांना सत्तेतून काढण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केलेले, पक्षही फोडलेला आहे.
अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट आहे, कारण त्यांचा पक्ष गेलेला आहे, चिन्ह गेलेलं आहे, मुख्यमंत्री पद आणि सत्ता सुद्धा गेलेली आहे. त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना सुद्धा महाराष्ट्रातली जनता आणि शिवसैनिक हे आजही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत आणि त्यामुळेच भाजपला महाराष्ट्र जिंकताना जड जातोय हे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वाक्यावरून लक्षात आलेलं आहे. चंद्रपूरमध्ये या ठिकाणी सभा घेतली. नरेंद्र मोदी सभा घेत असताना, शिवसेनेवर बोलत असताना, उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलत असताना पाठीमागं जे काही आपण मातोश्रीवर जाऊन विनवण्या केलेल्या होत्या, पायघड्या टाकलेल्या होत्या, हे विसरले. उद्धव ठाकरे यांची साथ आपल्याला होती म्हणूनच आपण राज्यामध्ये देशामध्ये सत्तेला आलो, हेही ते विसरले. काही जे काही भाजपचे पदाधिकारी असतील किंवा त्यांचे चाहते असतील ते म्हणतील की उद्धव ठाकरे हेच सत्तेत मुळात भाजपमुळे आले, परंतु ही परिस्थिती आपल्या लक्षात घ्यावी लागेल. जर शिवसेनेची भाजपला राज्यात साथ नसती तर भाजप कधीही या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलं नसतं, किंवा जर आलं असतं तर त्याला आणखी 25 वर्ष वाट पाहावी लागली असती. देशात सुद्धा नरेंद्र मोदी ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस याच महाराष्ट्रानं 48 पैकी 41 जागा या युतीला दिल्या होत्या. म्हणजे शिवसेना सोबत असताना, भारतीय जनता पार्टी सोबत असताना त्यांना 41 जागा या महाराष्ट्रानं दिल्या होत्या. त्या आता मिळतील का? कारण आता तर भाजप सोबत एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, राष्ट्रवादी अजित पवारांची आहे, काँग्रेसचे अशोकराव चव्हाण आहेत. एवढंच नाही तर आता काल पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवसेनेचे राज ठाकरे यांचा सुद्धा पाठिंबा भाजपने मिळवलाय. आता या युतीला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 41 जागा जिंकणं शक्य आहे का? हे राजकीय विश्लेषक सुद्धा आपल्याला सांगतील, सामान्य नागरिक सुद्धा सांगेल की हे आता शक्य नाहीये. म्हणजे ज्याचा अर्थ असा, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही पक्ष आणि चिन्ह जाऊन सुद्धा आज ती मजबूत आहे. आणि म्हणून एकीकडे अधिकृत शिवसेना ही एकनाथराव शिंदे यांना देण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे. जरी अधिकृत शिवसेना त्यांना दिली असली तरी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे हे शिवसैनिक ठामपणे सांगतायत. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं आजही शिवसैनिक आणि नेते मोठ्या ताकदीनं उभा आहेत. म्हणजे एकीकडे अधिकृत शिवसेना तर दुसरीकडे खरी शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये दोन गट पडलेले आहेत. महाराष्ट्रातली जनता या पद्धतीने बोलते. आणि असं असताना नरेंद्र मोदी हे चंद्रपूरमध्ये आल्यानंतर सभेमध्ये सांगतात की काँग्रेस सोबत शिवसेना ही नकली गेलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सोबतची शिवसेना ही नकली आहे असं पंतप्रधान असलेले आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आणि प्रचारक असलेले नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये येऊन सांगतायत. मित्रांनो, ज्यावेळेस शिवसेनेला कोणी डोचेल, ज्यावेळेस शिवसेनेच्या अंगावर कोणी जाईल त्यावेळेस शिवसैनिक हे त्याच्या अंगावर ताकदीनं जातात. हे महाराष्ट्रानं नव्हे तर देशानं पाहिलेलं आहे. ज्यावेळेस शिवसेनेला कोणी छेडेल त्यावेळेस शिवसैनिक गप्प बसत नाही. त्याचा बदला घेतल्याशिवाय आणि त्याचा परिणाम दिल्याशिवाय तो शांत राहत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे. आज जर पाहिलं तर शिवसैनिकाला महाराष्ट्रामध्ये आग्या मावळाच्या माशा म्हटलं जातं. शिवसेना ही आग्या मावळ आहे आणि शिवसैनिक हे आग्या मावळाच्या माशा आहेत. त्यांच्या वाटेला आजपर्यंत कोणी गेलेलं नाही आणि जे जे त्यांच्या वाटेला गेलं ते राजकीय दृष्ट्या सत्तेतून बाजूला पडलं. हे चित्र आपण पाहतोय. आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टीनं डोचलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांना दुखी केलेलं आहे, त्यांना जखमी केलेलं आहे. कारण एकनाथ शिंदे गट फोडलेला आहे, पक्षही घेतलेला आहे, चिन्हही घेतलेलं आहे. आणि एकेरी शब्दामध्ये एक विखारी टीका उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी केलेली आहे. ज्यामध्ये नवनीत राणा होत्या, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. ज्या ठिकाणी किरीट सोमय्या होते त्यांनी अनेकांवर आरोप केलेले आहेत. आज तेही शांत आहेत. अनेक मंडळी अशी की त्यांनी भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर, शिवसेनेवर आणि वैयक्तिक उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे. आणि या टीकेचे पडसाद आज काय उमटतायत महाराष्ट्रामध्ये, भाजपला किती अडचणी सहन करावं लागतात, किती नुकसान सहन करावं लागतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना तडजोडी करून अनेक पक्ष नेते आपल्यासोबत घ्यावे लागतात. कारण जखमी वाघ आहे शिवसेना, कारण त्यांचं चिन्हही ते संबोध चिन्ह आहे, संकेत चिन्ह आहे, तो वाघाच आहे. तो जखमी वाघ आहे. तो कधी डरकाळी फोडेल आणि कधी आपल्यावर छापा टाकेल हे सांगता येत नाही. आणि अशाच वेळेला नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलेले. म्हणजेच एक प्रकारे या आग्या मावळावर त्यांनी दगड मारलेला आहे. आणि आग्या मावळावर दगड मारल्यानंतर काय होतं हे शेतकऱ्यांना माहिती आहे, सामान्य नागरिकांना माहिती आहे. साध्या मावळाच्या माशा जर अंगावर पडल्या तर तो माणूस किती जखमी होतो, पण आग्या मावळाच्या माशा जर तुटून त्याच्या अंगावर पडल्या तर त्याचा तो दुःखद निधन सुद्धा होतं, अंत सुद्धा होतो. आणि त्याच्या वेदना किती असतात
हे सुद्धा प्रत्येक ग्रामीण भागातल्या माणसाला माहिती आहे. आणि अगदी तशाच पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत असताना शिवसेनाला नकली संबोधून एक प्रकारे त्यांनी आग्या मावळावर दगड मारलेला आहे आणि त्या ठिकाणी आग्या मावळाच्या माशा उठवलेल्या आहेत. या आग्या मावळाच्या माशा म्हणजेच शिवसैनिक हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झालेलं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. आणि हा आक्रमकपणा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा आणखी वाढलेला असेल आणि त्याचा परिणाम हा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये भोगावा लागेल. अशी मानसिकता, अशी विचारसरणी आणि असं मत महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे, शिवसैनिकाचं आहे आणि माझं सुद्धा आहे. कारण जोपर्यंत शिवसैनिक शांत तोपर्यंतच इतर पक्षाला त्या ठिकाणी वाढण्याची संधी मिळते. परंतु जर शिवसैनिकावर एकेरी भाषा जर कोणी बोललं, त्यांना डिवचलं, तर ते गप्प बसत नाही. भलेही शिवसैनिक आज गरीब आहे, आज अनेक शिवसैनिकाच्या घरावर पत्र नसतील, परंतु घरावर तुळशी पत्र ठेवून हा शिवसैनिक कट्टरपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं काम करतो, उद्धव ठाकरे यांच्या विचारानं काम करतो, हिंदुत्वानं त्या ठिकाणी काम करतो आणि कुठल्याही कामाची पर्वा करत नाही, पदाची पर्वा करत नाही, पैशाची पर्वा करत नाही. तो एकनिष्ठतेने फक्त आणि फक्त शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी काम करतो. आज त्यांना जर डिवचण्याचं काम झालं तर तो तुटून पडतो, प्रचारक होतो. भले त्याच्याकडे पैसा नसेल, परंतु तो पैदळी जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात फिरतो, मतदारांना जागरूक करतो, विचारसरणी बदलवतो आणि त्या ठिकाणी सत्तांतर सुद्धा घडवून आणतो. हे महाराष्ट्राने देशानं पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे सातत्यानं सांगायचे, माझी ताकद स्टेजवर बसलेले नेते नाहीत, तर या नेत्यांच्या पाठीमागं उभा असलेले आणि माझ्या समोर बसलेले हे शिवसैनिक माझी ताकद आहेत. जोपर्यंत शिवसैनिक माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीही हरू शकत नाही आणि मीही हरत नाही, असं ते स्पष्टपणे सांगायचे. आणि म्हणूनच या शिवसैनिकांचं आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे या कुटुंबाचं एक घनिष्ठ नातं आहे, हे रक्ताचं नातं आहे. आणि त्यामुळे त्यांच्याविषयी जर कोणी बोललं तर हे शिवसैनिकाला चालत नाही, हे जमत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रानं सातत्यानं पाहिलेलं आहे. परंतु नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनतेचा विरोधात कल आहे. जनता महाराष्ट्रातली विरोधात गेलेली आहे. कारण भाजपने इथं अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, चुकीचे पायंडे पाडलेले. हे जनतेला पटलेलं नाही, हे शिवसैनिकाला पटण्याचं काही कारणच नाही. आणि त्यामुळे हा जो काही विरोधात गेलेला वर्ग आहे याला पुन्हा एकदा डिवचण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून पुन्हा त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामुळं हे शिवसेनेचं आग्यामावळ आता उठलेलं दिसतंय. हे महाविकास आघाडीच्या विजयासाठी ताकदीनं कामाला लागलेलं दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये आणखी शिवसैनिक ताकदीनं काम करतील आणि हे सगळं करण्यासाठी प्रेरित कुणी जर केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनीच केलं आहे, असं माझं या ठिकाणी मत आहे. म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी येऊन शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेवर यांच्यावर टीका केली आणि त्यामुळं नुकसान जे काही होणार आहे ते भाजपचंच होणार आहे. परिणामी हे जर कोणी केलं असेल तर ते भाजपच्याच नेत्यांनी केलंय, असं मत प्रवाह या महाराष्ट्रामध्ये आहे. जेवढं उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर भारतीय जनता पार्टी टीका करेल तेवढा फायदा हा शिवसेनेचाच होणार आहे, नुकसान भाजपचंच होणार आहे. हे मात्र या ठिकाणी मला आवर्जून सांगावं लागतंय. कारण म्हणून या जे काही सभा झालेल्या आहे, नरेंद्र मोदी यांनी जे स्टेटमेंट केलेले आहे यामध्ये एकच वाक्य आपल्या लक्षात येत आहे की पंतप्रधान असलेले आणि भाजपचे प्रचारक असलेले, उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलून आग्या मावळावर दगड मारलेला आहे. आणि आग्या मावळाच्या माशा म्हणजे शिवसैनिक हा पुन्हा एकदा भाजपच्या अंगावर घेतलेला आहे. आता याचा परिणाम काय होतो हा आपल्याला लवकरच दिसेल. आणि शिवसैनिक या पद्धतीनं काम करतील, त्या पद्धतीनं प्रचार करतील, ती गती आणि त्यांची रणनीती काय असेल याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष असेल. मित्रांनो, एकीकडं राज ठाकरे यांना पायघड्या टाकायच्या आणि ज्या ठाकरे परिवारासोबत आपण एकत्र राहून मोठे झालो त्याच उद्धव ठाकरेंना अशा पद्धतीनं बोलायचं, पक्षालाही बोलायचं, हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नाहीये. कारण इथली जनता ही लोकशाहीवादी जनता आहे, परिवर्तनवादी विचारसरणीची आहे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीची आहे. त्यांना अशा पद्धतीनं जो काही वाक्यप्रचार असेल, ज्या पद्धतीनं नीती असेल ही पटत नाही. हा इतिहास आहे. मित्रांनो, ही माहिती, ही घटना मला आपल्यासोबत शेअर करणं गरजेचं वाटलं. मी माझंही मत व्यक्त केलं. तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तात्काळ व्यक्त करा. नरेंद्र मोदी यांनी आग्या मावळावर दगड मारून आग्या मावळाच्या माशा भारतीय जनता पार्टीच्या अंगावर घेतल्यात का? तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुमचं मत हे अभ्यासू असताना संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं असतं. पण नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.